हिंगोली पथकातील होमगार्ड जवान मोहम्मद खाजा अब्दुल रहीम, सनद क्रमांक 1418, हे एचएससी व एसएससी परीक्षा बंदोबस्तासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर तैनात होते. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास झाला. तत्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस व होमगार्ड दलात शोककळा पसरली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री नीलव रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन दिवंगत जवानास श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक श्री कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच हिंगोली जिल्ह्यात शहीद होमगार्ड जवानास शासकीय पद्धतीने मानवंदना देण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री नीलव रोहन यांनी पुष्पचक्र अर्पण करून कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. हिंगोली जिल्हा पोलिसांच्या वतीने शोकसलामी देण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री डोंगरे, केंद्रनायक प्रताप बागल, जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली, राखीव पोलीस निरीक्षक अखिल साहेब, कंपनी नायक संजय वसिया, राजू बांगर, वरिष्ठ फलटण नायक हरिशंकर जोशी, विठ्ठल नामदेव राऊत, भागवत किशनप्पा देवरसे, शंकर मुतैया कंठे, वामन मगर, शंकर कांदे, संतोष दुबाकुलू आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सर्व होमगार्ड संघटनांनी दिवंगत जवानाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांना धीर दिला आहे. कर्तव्य बजावत असताना प्राण गमावणाऱ्या या जवानास भावपूर्ण श्रद्धांजली.